गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग आपला खूप खास होणार आहे कारण आज आहे स्पेशल संडे। तर घरी कोण नाही आहे सध्या, म्हणजे आम्ही दोघंच आहे। मुलांना गावी सोडले कारण नंतर अजून रिटर्न जायचं आपल्याला तिकडे 20 तारखेला इलेक्शनसाठी। तर आज संडे असल्यामुळे म्हटलं काय तर आपण बाहेर जाऊया, कारण मुलं वगैरे असं जाता येत नाही, कारण त्यांना घेऊन वगैरे प्रवास करणं शक्य होत नाही। तर आज आम्ही चाललोय कारला देवीला एकविरेसाठी। एकविराईचं दर्शन घ्यायचं आहे आणि वर्ष झालं गेलेलं। ज्यावेळेस लग्न वगैरे झालं होतं त्यावेळेस आम्ही गेलो होतो, नंतर काही जाणं झालं नाही, 5-6 वर्ष झाले। आणि त्याच्यानंतर तिथं लोहगड पण आहे जवळ, त्याचबरोबर भाज्यांचे कारले पण आहे। तर जेवढं होईल तेवढं आज आम्ही तिकडे फिरणार आहोत। तर चलो। साधारणतः अर्धा तास ते पाऊण तासाचा प्रवास करून आम्ही देहुगाव ते मळवली या ठिकाणी आपण आलो होतो। या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला 3 प्रकारे तुम्ही येऊ शकता। जर तुम्ही बाय लोकलने जर येणार असाल तर पुणे टू लोणावळा ही लोकल आहे, मळवलीचा स्टॉप तुम्ही घेऊ शकता। जर तुम्ही मुंबईकडून येणार असाल तर लोणावळ्यातून लोकल आहे पुणे, त्या ठिकाणी मळवलीला तुम्ही थांबू शकता। त्याचबरोबर तुम्ही PMTच्या मार्गाने सुद्धा येऊ शकता। लोणावळ्यापासून निगडीपर्यंत PMT आहे, मळवलीच्या स्टॉपवरती तुम्ही थांबू शकता। आणि शेवटचा मार्ग म्हणजे आपली 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तर गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही इझिली मळवलीपर्यंत येऊ शकता। इथे आल्यानंतर पोटपूजा करावी म्हणून नाश्त्यासाठी पोहे घेतले, पण पोहेची क्वालिटी एकदम भंगार पद्धतीची होती, कारण त्याला कसलीच चव नव्हती। ज्यांनी पोहे ऑर्डर केले होते त्यांनी निम्म्यापेक्षा जास्त पोहे तर त्या प्लेटमध्ये तसेच ठेवले होते। अशा पर्यटन ठिकाणी जर तुम्ही येणार असाल तर घरून येताना टिफिन आणणे खूप गरजेचं आहे। तर आम्ही एकदम वरती आलो आता, म्हणजे बेसमेंटला। तर यांची आज नेमकी यात्रा आहे। यात्रा म्हणजे एवढी भयंकर गर्दी आहे, सगळे कोंबडे बकरे वगैरे सगळे भरपूर आहे। सगळं चालेल। आता खाली डोंगराच्या खाली एक मंदिर आहे आई एकविरा देवीचं, म्हणजे ज्यांना काय म्हणतात आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर आहे। कारण ज्यांना शक्य होत नाही वरती जायला त्यांच्यासाठी त्यांनी एक खाली मंदिर केलेलं आहे आणि बरेच लोक आहेत तिकडे। हे माग देऊळ आहे, तिथं आपण जाणार आहोत, तिथून मग आपण वरती जाणार आहे। वरती बेसमेंट पासून वरती आलोय थोडं आम्ही आलोय, म्हणजे मंदिराच्या जवळच पार्किंग असते, पण ह्या वेळेस गर्दी एवढी भयंकर आहे ना की जागा गाडी लावायला सुद्धा जागा नाही, म्हणजे वरती तर असं पाय टाकायला पण जागा नाही म्हणतात। तर असो, आता इथं बॅक साईडला पार्किंग केलंय, मग आम्ही आता इथून चालत जाणार आहे वरती। तर अशा तऱ्हेने आम्ही मंदिराची वाट चालत चालू आहे। आज एकविरा आईला भेटायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे। रस्त्याच्या दोन्ही साईडला असे फुल गर्दी आणि दम तर आताच लागायला लागलाय, सवय नसल्यामुळे डोंगर चढायचंय। तिकडे वरती थोडंफार दिसत असेल, भरपूर वरती जायचंय। हा हे बघा वरती ना, इकडे वरती झेंडा एक देवीचा तो दिसत नाही डोंगरामधून। त्याचबरोबर इकडे वरती ना लेणी पण छान आहेत पाहायला, ते पण आपण आज बघूयात। आज काहीच काम नाही आपल्याला, फक्त तेवढंच। तर इथून आता पायऱ्यांना सुरुवात होणार, म्हणजे पायऱ्या स्टेपने आपण जाणार आहोत। हे मेन कमान आहे, म्हणजे या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला
आता आतमध्ये तर ना असं पाय टाकायला सुद्धा जागा नाही, भयानक गर्दी आहे. खूप गर्दी आहे. पण चलो तेवढेच आज विरंगुळा काहीतरी होईल, तेवढं दर्शन होईल आणि तेवढंच आजचा दिवस छान जाईल. तर चला, स्पेशल संडे. दुकानं वगैरे सगळे असते आज गच्च भरून आहेत सगळे. इतर वेळेस काही गर्दी नसते, एवढी गर्दी नसते. पण आता दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आज रविवार आहे, संडे, त्यामुळे खूप गर्दी आहे. अरे बापरे, वरती इकडे पायऱ्यावरती चढायला पण प्रॉब्लेम होतो, म्हणजे चढता पण येत नाही, एवढी गर्दी इकडे भयंकर. तेव्हा गेलं का, खूप गर्दी आहे. जाता पण येते का नाही, लहान मुलांचं वगैरे तर लय अवघड आहे. कसं जायचं आता, तिकडून पण येतात आहे लोक, पण इथून कोणता मार्ग आहे, छोटा छोटा पाय रस्ता आहे आणि इकडून काय, तिथं गाड्या येत नाहीत. तिकडून काय काय माहित. चला, आताशी गाडी चढायला लागली, दम लय लागलाय, लय गर्दी इकडे बघा खाली, आहे का, खूप म्हणजे भयंकर गर्दी. चला, तर आलोय आता वरती, एकदम थोडं बरं वाटायला लागलंय. समोर देवीचं मंदिर आहे, खूप भयंकर गर्दी. तर माझ्यापासून म्हणतो मी तुम्हाला, पण खरंच एवढी भयंकर गर्दी आहे ना की बस. पहिल्यांदा एवढी गर्दी बघितली. पण वर आल्यानंतर एकदम असं शांत बरं वाटायला लागलं, काहीतरी समाधान वाटतंय, खूप छान वाटतंय, मन शांत झालंय. आता आवाज येणार नाही का? आवाज वगैरे तुम्हाला येत असेल थोडाफार, बॅकग्राऊंडचा वगैरे खूप छान आहे. लेणे पण आहे तिकडे. पण आता ह्या वेळेस आहे ना, यात्रा आहे यांची, बहुतेक आगरी लोकांची कुलदैवत वगैरे आहे यांचं, कोळी आणि आगरी लोक असतात, त्याच्यामुळे गर्दी जरा भरपूर आहे. संडे. आणि संडे आहे, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, बरेच काय काय आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे. आता एक मिनिट आहे, तुम्हाला मी पलीकडल्या बाजू दाखवतो. ये इकडे, इकडे. कसं आहे सेवा? लय करता येते, भयंकर असते. पाणी कधी बरोबर आहे. जवळून काढा, जवळून. शॉर्ट व्हिडिओ काढा की शॉर्ट व्हिडिओ. थोडा
तर आता थोडा डान्स करून झालेला आहे, थोडी खूप मजा आली. आता नंतर याच्यानंतर इथं या ठिकाणी ना कारल्याची लेणी म्हणून जगप्रसिद्ध असे वास्तू आहे, ते पाहण्यासाठी आपण जाणार. तिकीट काढून आणलेत. तिकीट काढले, फक्त 25 रुपये तिकीट आहे. तिकडे आले तर नक्की अवश्य भेट द्या. एक खूप छान वास्तू आहे कोरीव, ते आपण बघूयाच आतमध्ये. मागे जे पूर्ण जे दिसतंय तुम्हाला ते लेणीच आहे, पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं कोरीव काम आहे. तिकडं आई एकविरा देवीचं मंदिर आहे आणि रांग खूप आज भरपूर आहे मोठी, त्यामुळे काय असं रांगेत उभं राहून दर्शन घेणं शक्य नाही होणार. पण सीसीटीव्ही लावलेलं आहे तिथं बाहेर बॅक साईडला, त्या बोर्डवरून तुम्हाला दावतो मी. तर आता आपण जाणार आहे लेणीमध्ये आतमध्ये कारलं. चला, तर आता आपण आई एकविरा देवी मंदिराकडे चाललोय. खूप गर्दी आहे, तुम्ही मगाच्यापासून ऐकून व्हायचं असाल, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे खरंच. तर समोर आहे तर इकडे तुम्हाला समोर दिसत असेल थोडं जो मंदिर आहे आई एकविरा देवीचं ते आहे. इकडं हा कळस आहे आणि इकडं कारला लेणी जी आहे त्याचा प्रवेशद्वार आहे. तिथून आता आतमध्ये जायचं आपण. तर हे मंदिराच्या आवारातलं आहे. आई माऊलीचा उदो उदो, आई माऊलीचा उदो उदो. तर हे प्रवेशद्वार आहे आतमध्ये. तिथून पहिल्यांदा स्तूप आहे इकडे आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री आहे. आई एकविरा देवी, हा हे मुखदर्शन आहे इकडे, त्यामुळे इथं पण गर्दी आहे जरा थोडी. वरती तुम्हाला कोंबडे दिसत असतील, ते नवस बोलतात किंवा काही जे असेल ते कोंबडे उडवतात वरती शिखरावरती. तर अशी धरसोड करून वडाताण करून आतमध्ये आलोय आम्ही. पण बाहेरचं वातावरण आणि आतमध्ये वातावरण खूप शांत आहे, एकदम गार थंड एकदम वातावरण. बाहेर खूप गरम आहे, इकडे थोडं शांत एकदम थंड वाटतं वातावरण. तर तुम्ही बघू शकताय आम्ही आतमध्ये आलोय. तर इथं बौद्ध लेणी आहेत. पहिलं त्यांचं स्तूप आहे बौद्ध विहाराचं आतमध्ये, आणि त्याच्यानंतर परत मग जे बाकीचं जे कोरीव काम आहे लेण्यांचं ते पूर्ण एका दगडामध्ये केलेलं ते बॅक साईडला आहे. आता पहिल्यांदा आपण इथे जाणार आहोत, इथून मग नंतर तिकडे जाणार आहोत.
आतमध्ये प्रवेश केला आहे आम्ही. तुम्ही जे पाठीमागे जे बघताय ते बौद्ध स्तूप आहे. तिथं त्याची थोडी माहिती आहे की इसवी सन 5 ते 6 नंतर महायान पंथाने जे कोरीव काम केलेलं आहे ते कोरीव काम आहे. आणि आतमध्ये एकदम छान वातावरण आहे, एकदम शांत आहे, खूप आहे. आणि आज एकदम थंड वातावरण आहे. किती केरीव आणि हे भारतातील एक अद्वितीय असं वास्तुशिल्प आहे, याची नोंद सुद्धा आहे. तर खूप छान आहे. नक्कीच इकडे एकदा व्हिजिट करा. तुम्ही बघू शकता बागेला कोरीव, कारण हे कोरीव काम जर बघितलं तर पूर्ण हे जो पूर्ण लेणे आहेत ना ते एका डोंगरामध्ये दगडामध्ये कोरलेले आहेत, एका पाषाणामध्ये असं म्हटलं जातं. कारण खूप आहे, वर लाकडांचं वगैरे वर्क चांगलं केलेलं आहे, म्हणजे छान कलाकृती आहे इकडे. तर बौद्ध स्तूपाच्या शेजारीच एक दुसरी लेणी आहे, ते अपूर्ण अवस्थेत आहे, म्हणजे बेसमेंटला जे आहे त्याच्यावरती काम आहे केलेलं कोरीव काम. पण जे खालची जे आहे ते आता एकदम म्हणजे अपूर्ण अवस्थेतले असे आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठे आहे, पूर्ण एक दगड आहे, फक्त एका कातळ काड्यामध्ये कोरलेले हे आहे लेणी. तर आता आपल्याला इथून एंट्री करायची वरती मग आपण आता बघूया. तर आतमध्ये आल्यानंतर हे छोट्या छोट्या खोल आहेत, त्यांच्या मे बी त्यांच्या विश्रांतीच्या असाव्यात किंवा ध्यान करण्यासाठी वगैरे असतील. चांगले आहेत मोठे, मला वाटतं एक 10 बाय 10 फूटच्या वगैरे असतील. आता अंधार आहे त्यामुळे काही दिसत नाही. पाणी वरून झिरपले, पावसाचं पाणी असावं. खूप छान. या ठिकाणी पण एंट्री आहे, पण हे आता बंद केले, काही कारणास्तव बंद केले असावे. बौद्ध स्तूप, त्याच्यानंतर ते विहार जे आहे शेजारचं, त्याचबरोबर आपण शेजारची जी लेणी आहे त्याचं बेसमेंट आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर वरती अजून एक मजला आहे, तुम्हाला दिसत असेल, पण तिथं जाणं अलाउड नाही आहे, कारण काही याच्यानुसार सिक्युरिटी वगैरे किंवा काय काय असेल ते असेल, म्हणजे एक सावधानता म्हणून वरती जाऊ देत नाहीत, त्यामुळे काय वरती सोडलं नाही आम्हाला. तर आता आपण इथं बऱ्यापैकी कव्हर करून आता आपण जाणार आहोत परतीच्या प्रवासाला. तर अशा तऱ्हेने फायनली आम्ही आता आलोय पार्किंगला, मेन पार्किंगला. म्हणजे आपली गाडी इथं नाहीये, हे बेस्ट पार्किंग आहे, त्याच्यानंतर खाली थोडं पार्किंग आहे. आज गर्दी असल्यामुळे पार्किंग खाली केलं आपण. तर दर्शन वगैरे छान झालं, म्हणजे याचं झालं नाही, मेन आतमध्ये जाता आलं नाही कारण खूप गर्दी होती. लाईन पण जवळजवळ 3-3.5 तास लागत होते, त्यामुळे गेलो नाही. ब्लॉग खूप छान झालाय, त्याचबरोबर स्तूप वगैरे तिथलं जे आहे ते खूप छान आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि असंच आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा. थँक्यू.